नमस्कार मित्रांनो, आजकाल सर्वात जास्त चर्चेला जाणारा विषय एक म्हणजे निळावंती आणि दुसरा बायंगी. साधारण 2-3 वर्षांपूर्वी निलावंतीचा आणि बायंगीचा बापण माहीत नव्हता, पण अचानक ह्या दोन विषयाच्या पोस्ट इतक्या व्हायरल होऊ लागल्या आणि सोशल मीडियावर तर ह्या चर्चेला उधाणच आलं. आणि तेही इतकं की तमाम नेटकरी आणि ज्यांना ह्या विषयात फारसा रस नाही तेही या दोन गोष्टी इमानीतबारे सर्च करू लागले. अगदी लहानग्यांपासून ते गृहिणी आणि वयोवृद्धांच्या मुखी थोड्याफार प्रमाणात ह्याच्या चर्चा ऐकू येऊ लागल्या. दर दिवसागणिक व्हॉट्सअप आणि फेसबुकवर ह्या संदर्भात माहितीपर अथवा कथेच्या रूपात पोस्ट येत असत. परवाच बसमध्ये बाजूला बसलेली एक मुलगी गुगलवर निलावंती टाईप करून सर्च करत होती. इतकं वेड लागले तरुणाईला. आणि का लागू नये, प्रत्येकाला रहस्य, गूढ, भूताटकी, जारणमारण, चेटूक, वशीकरण, बंधन ह्या संदर्भात जाणून घ्यायची हौस असतेच, कितीही नाही म्हटलं तरीही. पण काही वेळा अज्ञानातच सुख आहे म्हणतात ना, हे मनोमन पटतं. कारण ही असंच असतं त्याला. काही जण वाचून सोडून देतात, पण काही लोक वाचून अक्षरशः झपाटूनच जातात आणि पुढे काय परिणाम होतील याची ते तमाही बाळगत नाहीत. अशीच एक घटना घडली आहे. ती मला एक टपरीवरील एका पोराने विनयाने सांगितली. कारण टपरीवर येणाऱ्या पोरांकडे अशा गोष्टींचा भरपूर स्टॉक असतो. व्हॉट्सअप फेसबुकवर येऊ घातलेल्या बायंगीबाबतच्या पोस्ट वाचून विनयाच्या नात्यातील एक मुलगा सतीश खूप प्रभावित झाला होता. पण त्याने ज्या पोस्ट वाचल्या त्याची काळी बाजू ही आहे हे त्याने लक्षात घेतलं नाही. काही कामधंदा न करता तो उनाडक्या करीत फिरत असे, म्हणून घरचे खूप त्याला बोलत आणि बोलणी खाण्यापेक्षा तो दिवसभर मोबाईलवर नाहीतर मित्रांबरोबर उनाडत असे. आणि अशातच त्याने बायंगीवरची पोस्ट वाचली. ती वाचून तो झपाटून गेला. त्याने जास्त भर त्या ओळींवर दिला ज्यात म्हटले होते, हे भूत विकत मिळतं आणि त्या माणसाला झटपट श्रीमंत करतं, शत्रूंचा नाश करतं, जे हवं ते मिळवून देतं आणि ते सर्व काही विशिष्ट मोबदल्यात. त्याला फक्त झटपट पैसे कमवायचे होते, एक थ्रिल अनुभवायचा होता आणि त्यासाठीच तो आता जंग पछाडू लागला. त्यातच एक पोस्ट त्याने वाचली. एक माणूस अमुक ठिकाणी केवळ 10,000 रुपयामध्ये हे बायंगी देतो. बस त्याने ते आणायचे ठरवले. तो पुढच्या तयारीला लागला. 10,000 मध्ये बायंगी मिळते आहे म्हटल्यावर सतीशने आणायचे पक्के केले आणि तो तयारीला लागला. पण 10,000 रुपये आणायचे कुठून? घरून मिळणे तर अशक्य होतं. आणि घरी काय सांगणार, कशासाठी हवेत म्हणून तो विचार करू लागला. आधीच कामधंदा करत नसल्याने इतरांकडूनही मिळणं मुश्किल होतं. शेवटी त्याने आपल्या गळ्यातील सोन्याची चेन विकली, पैसे घेतले आणि एका जिगरी मित्राला बरोबर घेऊन तो त्या माणसाकडे गेला. प्रथमतः त्या माणसाने सर्व विधी केले. बायंगी नारळातून किंवा काळ्या बाहुलीच्या माध्यमातून भरून देतात म्हणे. ती ह्याला काळ्या बाहुलीतून दिली होती व काही गोष्टी समजावून सांगितल्या. दर अमावस्या पौर्णिमेला न चुकता बायंगीला काय नैवेद्य द्यायचा आणि कसा द्यायचा ते त्यांनी सांगितले आणि काही नियमही सांगितले. जर ते नीट पाळणं नाही झालं तर काय परिणाम भोगावे लागतील हे सांगून त्याला मागे वळून न बघता सरळ घरी जाऊन ती बाहुली कोणाच्याही नजरेला पडणार नाही अशा ठिकाणी ठेवायला सांगितली. कुठेच याची वाच्यता करू नकोस आणि त्याच्या मित्रालाही कुठे बोलू नकोस, अन्यथा तुला त्रास होईल अशी त्यांनी ताकीद दिली. सतीश त्याच रात्री घरी आला व गुपचूप ती बाहुली कोणाच्याही नजरेला पडणार नाही अशा ठिकाणी ठेवून तो झोपी गेला. बायंगी विकत घेतल्यानंतर राहिलेल्या पैशात त्याने एक छोटासा मोबाईल रिचार्जचा धंदा सुरू केला. धंद्यात बरकत येऊ लागली. सतीश आता सतीश शेठ झाला होता, पण हातात गरजेपेक्षा जास्त पैसा खेळू लागला. एकाची 2, दोनाची 4 दुकानं झाली, तेही महिन्या 2 महिन्यात. दुकानात माणूस नेमून सतीश जास्त वेळ घरीच काढू लागला, कारण किती बाहुली तिला तो जीवापाड जपत होता. फक्त पैसे आणायला तो दुकानात जाई, पण बाहुली आणल्यापासून घरातील वातावरण एकदम उदासीन झालं होतं. बायंगीला शुद्ध, पवित्र, मंगलमयी वातावरण, पूजा अर्चा, भक्तिमय माहोल असं काहीच नको असतं.
बायंगी आणल्याच्या दुसऱ्या दिवशी त्याची आई देवपूजा करून बाहेर येत होती. तोच कशा तरी पाय अडकून ती जोरात गुडघ्यांवर पडली. तिच्या गुडघ्याच्या वाट्यात सरकल्या. सतीशने पाण्यासारखा पैसा खर्च करून सुद्धा तिला कायमचं अपंगत्व आलं होतं. हा पहिला फटका बसला. पहिला कोप असावा म्हणून बाबा किंवा त्याची बहीण पूजा करू नये आणि त्यांना काही होऊ नये यासाठी दोघांना थातूरमातूर कारण सांगून त्याने देव्हारा एका कपड्याने झाकून टाकला. पण तो बायंगीची जीवापाड जपणूक करू लागला. नित्यनेमाने नैवेद्य चढवत होता. पैसा अडका पुष्कळ येत होता. पण एक काळं सावट, एक दुष्ट शक्ती सतत आजूबाजूला वावरत आहे. कोणाच्या तरी देखरेखीखाली आणि दबावाखाली आपण सर्व वावरतोय असं सतीशच्या घरच्यांना सतत वाटत असे. ते अधूनमधून त्याला बोलूनही दाखवत, हे फक्त तुमच्या मनातील खेळ आहेत, असं काही नाहीये असं म्हणून सतीश त्यांना गप्प करत असे. घरातील पूजा अर्चा बंद पडल्यानेच हे सारं होत आहे. त्यामुळे झाकलेला देव्हारा परत मोकळा करून तो पूजेला उपलब्ध करून द्यायला सतीशच्या घरच्यांनी तगादा लावायला सुरुवात केली. सतीशची पूर्ती कोची झाली. कारण परत पूजा अर्चा सुरू झाली तर बायंगी कुणाचा घात करेल हे सांगता येत नव्हतं. आणि घरच्यांना बाहुलीबद्दल कळालं तर आपली काही खैर नाही. म्हणून त्याने एक खोटी कहाणी रचून देव्हारा बंद का ठेवला आहे हे त्यांना पटवून दिलं. थोडा काळ जाऊ द्या, मीच स्वतः देव्हारा उघडून पूजा करीन, तोपर्यंत तो बंदच ठेवा असं सांगून त्यांचा विश्वास संपादित केला. काही महिन्यात सतीशच्या बहिणीचं लग्न ठरलं. घरात पुन्हा पावित्र्याचं आणि मांगल्याचं वातावरण निर्माण होऊ लागलं, जे बायंगीला नको असतं. पण आता उपाय काय या विचारात असताना त्याला बायंगी विकत देणाऱ्याची आठवण झाली. त्याने लगेच फोन केला, पण तो आउट ऑफ सर्व्हिस येत होता. इथे आता मुलीच्या लग्नाची पत्रिका छापून आली होती व पहिली पत्रिका देवापुढे ठेवायला लागेल म्हणून त्याच्या वडिलांनी एक चांगला दिवस पाहून देव्हाऱ्यावरील कपडा बाजूला केला. पाहतात तर काय, पूर्ण देव्हारा काजळी लागल्याप्रमाणे पडला होता. त्यांनी लगेच स्वच्छ करून देवांना स्नान घालून छान पूजा करून देवासमोर पत्रिका ठेवली. इतक्यात दुकानात गेलेला सतीश आला आणि ते बघून त्याला धस्स झालं. देव्हारा परत झाकून ठेवा असं म्हणत त्याने थैथयाट केला. मात्र वडिलांसमोर त्याचं काही चाललं नाही. सतीश आता काय होईल याच काळजीत पडला होता आणि पुढील फटका त्याच्या बहिणीला बसला. काही दिवसांनी दिवाळी होती. बायंगीला सणवारही साजरे केलेले आवडत नाहीत. पण ह्या बायंगीच्या बाबतीत अनभिज्ञ असलेली बिचारी ती मुलगी लग्न ठरल्याच्या आनंदात फटाके उडवत होती. अचानक तिच्या साडीचा पदर एका पणतीवर पडला. आग लागून मुलगी भाजली आणि त्यात तिचा चेहरा भाजला गेल्याने तिचं लग्न मोडलं. बायंगीने अशा प्रकारे दुसरा घात केला होता. एकीकडे बायंगीला न चालणारे पवित्र मंगलमय असे वातावरण आणि एकीकडे परत सुरू झालेली पूजा अर्चा, ह्या दोहोंच्या कात्रीत सतीशची गोची झाली होती. पैसा अफाट येत होता, पण तो पैसा त्याच्या आईच्या गुडघ्याच्या ऑपरेशनवर खर्च होत होता. पण तरीही काहीच फायदा होत नव्हता. बिचारी कॉटला खिळून होती. त्यात बहीण वनिताचा चेहरा भाजल्यामुळे तिचं लग्न मोडलं होतं. पण सतीशने तिला प्लास्टिक सर्जरी करू असे सांगितले. घरातील पूजापाठ बंद करायची, सणवार आता यापुढे साजरे करायचे नाहीत अशी घरातील लोकांना सक्त ताकीद दिली. परंतु त्याचे आई वडील काही तयार होईनात. शेवटी रोज रोज होणारी भांडणं, क्लेश हे सगळं नकोत म्हणून नाईलाजाने मुलाच्या हट्टापायी त्यांनी हात टेकले. घरात एक स्मशान शांतता असे. कोणी फारसं एकमेकांशी बोलत नसे. सतीश संध्याकाळी सुद्धा घरात अंधार करून बसत असे. सगळं काही निस्तेज झालं होतं. दिवसेंदिवस सतीश दारूच्या आहारी जाऊ लागला. परत त्याच्याकडून 2 चुका झाल्या. पहिली म्हणजे बायंगी पुरवत असलेल्या पैशाचा वाईट कामासाठी वापर होता कामा नये, जो सतीश दारूपायी उडवत होता. आणि त्यातच दुसरी चूक त्या दारूमुळे झाली. एके दिवशी दारूच्या नशेत सतीश इतका बुडाला की आजच्या अमावस्येला बायंगीला तो नैवेद्य दाखवायचा विसरून गेला. ही सर्वात मोठी आणि अक्षम्य चूक सतीशकडून झाली होती. तो नशेत झोपून गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एका भयंकर स्वप्नाने तो जागा झाला. त्यात त्याला असं दिसलं की एक मोठी उग्र रूप असलेली धिप्पाड आकृती
अत्यंत किळसवाण्या आवाजात म्हणाली, तू माझा कालचा घास चुकवला म्हणून मी तुझ्या बहिणीच्या नरडीचा घोट घेतला. आणि ती आकृती जोरजोरात हसत होती. ते स्वप्न बघून सतीश खडबडून जागा झाला. वनिता, वनिता, तो हाका मारत होता, पण तिने काहीच उत्तर दिले नाही. म्हणून त्याने लाईट लावून पाहिलं तर वनिताने आपलाच गळा चिरून आत्महत्या केली होती. आणि ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तो आईकडे वळला, पण आई औषधाच्या गुंगीत झोपलेली असल्याने हे कधी घडलं ते एक रहस्य बनून राहिलं. इतक्यात त्याचे बाबा कामावरून घरी आले. समोरचं दृश्य पाहून तो माणूस पुरता हादरला. ह्यावेळी बायंगीने मानवाचा घास ग्रहण केला होता. सतीशला एकीकडे बायंगी भरभरून देत होती, तर एकीकडे जेव्हा जेव्हा त्याच्याकडून हयगय झाली तेव्हा तेव्हा त्याला जबर फटके देत होती. त्याच्या आईला कायमचं अपंगत्व आणून आणि बहिणीचा घात करून बायंगीने हळूहळू आपले कुप्रताप दाखवायला सुरुवात केली होती. सतीशने परत काही चूक आणि हयगईतून आईबाबांना काही त्रास होऊ नये म्हणून त्याने त्यावर एक तोडगा काढला. सतीशने आईबाबांना त्याच घरात ठेवून जवळच एका परिसरात नवीन फ्लॅट घेऊन तिथे जायचा निर्णय घेतला. तो बाबांना म्हणाला, माझ्यामुळे तुम्ही पूजा अर्चा करू शकत नाहीत आणि वनिताची ही सारखी इथे राहून आठवण सतावते, म्हणून मी घर सोडून दुसऱ्या घरी जातोय. अधूनमधून भेटायला येईन. आईसाठी एक केअरटेकर ठेवतोय असे सांगून त्याने ज्या ठिकाणी बायंगीची स्थापना केली होती तिथे हळूच जाऊन ती कपड्यात गुंडाळलेली बाहुली घेऊन तो नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला. आणि इथेच मोठी चूक करून बसला. कारण एकदा बायंगीची स्थापना केल्यावर तिची मुदत संपेपर्यंत तिला जागेवरून हलवायचं नसतं. मुदत संपल्यावर एक प्रकारचा विधी करूनच बायंगीला मोकळं करायचं असतं. आणि चक्क तो त्या बाहुलीच्या रूपात ती भरून दिलेली बायंगी घेऊन नवीन फ्लॅटमध्ये गेला. त्याच्या ह्या चुकीच्या निर्णयामुळे आता बायंगीचा त्याला कसलाही उपयोग होणार नव्हता. उलट तिच्या कोपाला सामोरं जावं लागणार होतं. हळूहळू त्याचा धंदा उतरू लागला होता. सतीश शेठचा आता सतीश झाला होता. फ्लॅटमध्ये येऊन 2च दिवस झाले. तोच त्याला रात्री फोन आला आणि त्याची आई गेल्याची त्याला बातमी मिळाली. बायंगीला हलवल्याची शिक्षा त्याच्या आईला मिळाली होती. आता त्याच्या नशिबी पुढे फक्त पश्चाताप वाढून ठेवला होता. एका मागोमाग झालेले 2 मृत्यू सतीशचे वडील पचवू शकले नाहीत. त्यांना वेड्याचा झटका आला होता. ते मध्येच आरडाओरड करत तर मध्ये शून्यात नजर लावलेल्या अवस्थेत असत. सतीशलाही आता बायंगी विकत घेतल्याचा पश्चाताप झाला होता. उगाच नसती बॅत आणली होती घरात आणि त्यामुळे त्याची रक्ताची नाती त्याला सोडून गेली होती. ज्या माणसाने त्याला बायंगी विकत दिली होती त्याचा फोनही स्विच ऑफ लागत होता. म्हणून ज्या मित्राबरोबर तो ती बायंगी आणायला गेला होता त्याला भेटून त्याने बायंगी आणल्यापासून आजवर जे काही घडलं ते सर्व रडत रडत सांगू लागला. आणि ह्याचा लवकर सोक्ष लावायला हवा म्हणून ते दोघे त्या माणसाच्या घरी ती बाहुली घेऊन निघाले. पण तिथेही निराशा पदरी पडली. कारण त्या माणसाने तिथला कधीच गाशा गुंडाळला होता. तरी पण त्यांनी बायंगी विकत देणाऱ्या अजून काही लोकांना भेटून घडत असलेला सर्व प्रकार सांगून बायंगीला मोकळं करता येईल का अशी त्यांनी विचारणा केली. परंतु ज्यानेही तुला दिली तोच उपाय करू शकतो असं म्हणून सर्वांनी हात वर केले. बायंगीला स्थापित केलेल्या जागेवरून हलवून तू मोठी चूक केली असल्याने त्याचे परिणाम फार वाईट होणार असे सांगून त्यांना परत पाठवले. हे ऐकून सतीश घामाघूम झाला आणि घरी यायला निघाला. घराजवळ असलेल्या नदीवरच त्यांनी ती बाहुली विसर्जित केली. मित्राला त्याच्या घरी सोडून घरी परत येत असताना वाटेतच त्याला फोन आला की त्याचे बाबा खूप हायपर झालेत आणि बडबडत त्याच नदीच्या दिशेने गेलेत. म्हणून तो परत बाबांना शोधायला त्याच नदीवर गेला जो आजतागायत परत आला नाही. त्याचे बाबा परत आले. ते दोघे कुठे गेले, जिवंत आहेत की नाहीत, काहीच पत्ता नाही. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात सतीशने सर्व काही गमावलं होतं. अशा प्रकारे त्या बायंगीने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त केलं होतं. ही घटना मला ज्या टपरीवरच्या पोराने सांगितली
त्याचा आणि सतीशचा तो कॉमन मित्र होता, त्यामुळे त्याने जशी सांगितली तसे मी कथेच्या माध्यमातून उतरवली. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. बागुलबुवा. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भूतांचे प्रकार, गोष्टी, सिनेमे यांबद्दलचे नियमित अपडेट मिळत राहतील. इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.